सध्या माझ्याकडे HRD GRD आणि ब्रँच एक्सपेन्शन हे सर्वांना विनंती बिझनेस पण खाली आहे. बसावे. 3-4 महत्त्वाचे डिपार्टमेंट आहेत. तुमचं हे जे काही निवेदन आहे ऑलरेडी वेगवेगळ्या माध्यमातून आम्हाला मिळालंच आहे. आज तुमचं इथे देशव्यापी जो काही तुम्ही आंदोलन करताय तर इथे येऊन मी तुमचं निवेदन स्वीकारतो आणि आमच्या वतीने सुद्धा आम्ही DFSकडे ते फॉरवर्ड करतो. जिंदाबाद जिंदाबाद. बाकी तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे आपले मार्चचे रिझल्ट डिक्लेअर झालेले आहेत. आपण सध्या कुठं आहोत आपल्याला माहिती आहे आणि आपल्याला कुठे जायचं आहे हे पण आपल्याला माहिती आहे. खूप साऱ्या प्रमाणात काही चेंजेस आहेत. सध्या चेअरमन साहेब नवीन आलेले आहेत. त्यांचा म्हणजे आवाका पण त्यांचा भरपूर आहे आणि एक म्हणजे त्यांचं एक चांगलं आहे, त्यांचं बाकी लायझनिंग पण खूप चांगलं आहे. त्यामुळे त्याचा निश्चितच आपल्या बँकेसाठी खूप फायदा होणार आहे. तर मी सर्वांना एकच निवेदन करतो की सगळ्यांनी मिळून आपल्याला काय आपण फायनान्शियली किंवा बाकीच्या सगळ्यांनी जर भक्कम झालो तर मग आपल्याला एकदा भक्कम झाल्यानंतर मागं वळून पाहायची गरज भासत नाही. आणि बँकेच्या टॉप मॅनेजमेंटचा एक हेतू कायमच आपण प्रोॲक्टिव्हली राहिलो आहे. फायदा झाला की तो ऑटोमॅटिकली तो एम्प्लॉई बेनिफिट्समध्ये येणार आहे. त्याच्यासाठी आपण प्रयत्न करू. बँकेचा नफा जास्तीत जास्त जसा वाढायचा आहे त्याच्यासाठी प्रयत्न करू. ऑटोमॅटिकली तुम्हाला ते सगळे बेनिफिट्सच पास ऑन होतील ही शाश्वती मी देतो. धन्यवाद. इथं उपस्थित असलेले आवाज दो. महाराष्ट्र ग्रामीण बँक एम्प्लॉईज असोसिएशन जिंदाबाद जिंदाबाद. विनंती जोशी साहेबांना आहे. प्रत्येक शाखेमध्ये एक एक डेली वेजर आहे. जर डेली वेजेसची गरज आहे त्या शाखेला तर त्याला रेग्युलरमध्ये का घेत नाही. तर 8 वर्ष पूर्ण होतील तेव्हा तो उद्यमीपणा तो जोश राहत नाही. म्हणून आजच्या घडीचे तुमचे जे सर्व्हिस रूल्स आहेत, आजची जी तुमची सर्व्हिस कंडिशन्स आहेत हे हायजेनिक असायला पाहिजे.